तर धाराशिवमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकर चव्हाण यांचे सुपुत्र सुनील चव्हाण यांनी भाजपत प्रवेश केलाय। बसवराज पाटील यांच्यानंतर चव्हाण परिवारातील सदस्यही भाजप परिवारात सामील होत असल्याने काँग्रेसला मोठा झटका बसतोय। सुनील चव्हाण यांच्याकडे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सचिवपद होतं, त्यांनी या पदाचा राजीनामा दिलाय। भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार। धाराशिवमधूनही मोठी बातमी आपण बघतोय। धाराशिवमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकर चव्हाण यांचे सुपुत्र सुनील चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। बसवराज पाटील यांच्यानंतर चव्हाण परिवारातील सदस्य भाजप परिवारात सामील होत असल्याने काँग्रेसला हा मोठा झटका बसलाय। सुनील चव्हाण यांच्याकडे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सचिवपद होतं, त्यांनी या पदाचा राजीनामा दिलाय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश पार पडतोय। सुनील चव्हाण भाजपत आल्याने तुळजापूर तालुक्यासह धाराशिवमध्ये महायुतीला मोठा फायदा होणार आहे। सुनील चव्हाणांकडून काँग्रेसच्या सचिवपदाचा राजीनामा देण्यात आलाय, त्यामुळे धाराशिवमध्ये काँग्रेसला धक्का बसला।